हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांची 40 दिवस अत्यंत क्रूर अत्याचार केल्यानंतर औरंगजेबाने हत्या केली। साधारण 8 वर्षे औरंगजेबाला आणि त्याच्या फौजेला जेरीस आणल्यानंतर आपल्यातल्याच फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज कोकणातल्या संगमेश्वरात पकडले गेले। त्यानंतर त्यांना आणि कवी कलशांना अहिल्यानगर इथल्या पेडगाव जवळच्या बहादूर गडावर औरंगजेबासमोर आणले गेले। अतोनात शारीरिक अत्याचार केल्यानंतर इस्लाम स्वीकारून शरण आल्यास सोडून देण्यात येईल असा प्रस्ताव सुद्धा महाराजांना देण्यात आला। परंतु प्रखर धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याही अवस्थेत औरंगजेबाला तितक्याच खंबीरपणे धर्मांतरास आणि शरण येण्यास नकार दिला। महाराजांचे नखे, डोळे, जीभ आणि कातडी काढल्यानंतर त्यांना बहादूर गडावरून पुण्याजवळच्या या भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे आणण्यात आले। अखेर 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे आपल्या महाराजांची हत्या करण्यात आली। महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे तुकडे इतस्तः फेकण्यात आले। शेवटी नदी पलीकडच्या ह्या वढू गावातल्या निर्भीड ग्रामस्थांनी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे एकत्र करून शिवले आणि वढू गावातच त्यांना हिंदू परंपरेनुसार अग्नी देण्यात आला। म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची एक समाधी तुळापुरात तर दुसरी ह्या वढू गावात आहे। प्रत्येकाने आवर्जून आयुष्यात एकदा तरी ह्या पुण्यभूमीला नक्की भेट दिली पाहिजे। महाराज, तुम्ही अजून काही वर्षे जरी जगला असतात तरी हिंदुस्थानचा संपूर्ण इतिहास हा अजून प्रचंड दैदिप्यमान असता।